सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। तर ताई बघा शॉपला इच्छापूर्ती कलश घ्यायला आलेले आहेत। ताईंच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या ही स्वामींचरणी प्रार्थना करते। तर हा कुंचन जो आहे तो ताई त्यांच्या चांगल्या इच्छेसाठी सेवा करणार आहेत आणि तुम्ही सुद्धा प्रार्थना करा की जी ताईंची इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी। कारण कसं असतं एक आशीर्वाद एक ब्लेसिंग सगळ्यांचा खूप महत्त्वाचा आहे। आपण एकामेकासाठी एक चांगली प्रार्थना आणि एक सकारात्मकतेने सगळ्यांसाठी आपण आशीर्वाद देत असतो। तर ताईंच्या सुद्धा मुलासाठी आशीर्वाद द्या की त्याला खूप चांगले मार्क मिळू दे, चांगला रिझल्ट लागू दे आणि ताईंच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या स्वामी कृपेने माता लक्ष्मी कृपेने पूर्ण हो। तर ताई बघा आज सकाळ सकाळी रविवार आहे, कुंचन सेवा घ्यायला ताई आणि दादा आपल्या शॉपला आलेले आहेत व्हिजिट करायला। तरी माता लक्ष्मीची सेवा आहे तर तुम्ही सुद्धा ही लक्ष्मीची सेवा करताय, ज्याच्या ताईंना अनुभव येतोय त्यांनी नक्की कमेंट करा। तर ही कुंचन सेवा जी आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, आर्थिक प्रगतीसाठी आणि तुमच्या सगळ्या इच्छा किंवा स्वतःचं घर जी स्वप्न आहेत लक्ष्मीची सेवा आहे। फक्त मी नेहमी काय सांगते तुमच्या मनामध्ये जी सेवा करा त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह आणि सकारात्मक भाव असणं खूप महत्त्वाचं आहे। तर ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः या मंत्राचं पठण करत करत तुम्ही कुंचन सेवा करायची आहे आणि माझ्या हातून कुंचन सेवा ज्यांना ज्यांना सिद्ध करून दिलं त्यांना खूप चांगले अनुभव आणि रिझल्ट हे नक्की येतात। तर माता लक्ष्मीचा मंत्र महत्त्वाचा बघा, ह्याच्यामध्ये चांदीचे जे रत्न आहे ते टाका, कवड्या टाका, गोमती चक्र टाका। तर ताईंचं पण आपण जे घेतले ते सगळं टाकून सेवा करणार। ताईंनी कवड्या घेतलेल्या आहेत तर माता लक्ष्मीच्या ज्या सेवेने गोष्टी सिद्ध होतात त्या दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून एका पोटलीत बांधून तुम्हाला तुमच्या कॅश बॉक्स मध्ये कपाटामध्ये ठेवायचं आहे। तर या कवड्या ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत आणि तुमच्या सेवेने सिद्ध होतात। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः म्हणजे तांदूळ टाकायचे, पुन्हा रत्न, तांदूळ रत्नाला व्हिडिओ काल बघितलाच आहे। तर हे सुद्धा सगळे रत्न सिद्ध होतात बरं का, फक्त हे रत्न व्यवस्थित ठेवा। काही काही वेळेस बऱ्याच ताई काय करतात नातेवाईकांना कमी पडतंय साहित्य सेवेला असे खूप अनुभव आहेत, तर दिले असं करू नका। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः या मंत्राचं पठण करत करत सगळं पूजा साहित्य जे आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे। कवड्या, गुंज, मोती, पवळा, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। मोती सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। अक्षदा सुद्धा आपल्याकडे चांदीचे आहेत, फक्त तुम्ही हा भात जो आहे तो ताई तुम्ही ना नैवेद्य करा, तुमच्या मुलाला सगळ्यांना खायला द्या, तो करतो ना देवाचं खाय त्यांना खायला द्या। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः आणि त्याच्यात अक्षदा लवंग येऊ नये याची काळजी घ्या, जेवढी क्वांटिटी घेतली तेवढी मोजून ह्या पोटलीमध्ये ठेवा। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः हे पंचरत्न आहे। तर बघा दुसऱ्या दिवशी तुम्हाला सगळे रत्न ह्या पोटलीमध्ये ठेवायचे आहे। ती पोटलीला तुम्हाला अत्तर लावायचं आहे, गुलाबाचं लावा, मोगऱ्याचं लावा, जे तुम्ही अत्तर घेणार ते लावू शकता।